Good afternoon, students. Today we studied about the types of cleavage in covalent bond. All we know the covalent bonding. The covalent bonds, that means there is the sharing of electrons take place, and these covalent bonds are present in the covalent compounds. And in a chemical reaction, there is bond breaking and bond formation take place. म्हणजेच कोणतीही रिॲक्शन होत असतील तर त्यामध्ये बॉन्डचं ब्रेकिंग होतं आणि नवीन बॉन्ड्स तयार होतात. म्हणजे जे रिॲक्टंट्समध्ये बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये ब्रेकिंग होतं आणि प्रोडक्ट्समध्ये आपल्याला नवीन बॉन्ड्स तयार होतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्या कोव्हॅलंट बॉन्डचं काय होतं, क्लिवेज होतं, ब्रेकिंग होतं, तरच ती काय होते, रिॲक्शन होते. मग ज्यावेळेस या कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये क्लिवेज होतं त्यावेळेस काही रॅडिकल्स किंवा कॅटायन्स किंवा ॲनायन्स तयार होतात की त्याला काय म्हटलं जातं, रिॲक्शन इंटरमेडिएट, कॉल्ड ॲज द रिॲक्शन इंटरमेडिएट. म्हणजे बॉन्डचं क्लिवेज झाल्यानंतर जो स्पेसिस तयार होतो त्याला काय म्हणतात, रिॲक्शन इंटरमेडिएट. म्हणजे रिॲक्शन जी प्रोसीड करण्यासाठी ह्या रिॲक्शन इंटरमेडिएटची काय असते, गरज असते. म्हणजे रिॲक्शन इंटरमेडिएटशिवाय ती रिॲक्शन काय होत नाही, पुढे प्रोसीड होत नाही. त्यामुळं यामध्ये हे जे रिॲक्शन इंटरमेडिएट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द केमिकल रिॲक्शन. दॅट्स वाय टुडे वी सी द क्लिवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. देर आर द टू टाइप्स ऑफ cleavage of bonding. The first type is the homolytic cleavage. The first type is the homolytic cleavage. Cleavage means bond fission. It is also called as the bond fission, means breaking of bond. In this type, homolytic fission, homo means same. Homo means same. मग जर एक कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, वन इलेक्ट्रॉन पेअर. वन कोव्हॅलंट बॉन्ड हॅविंग वन इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, सी हियर फॉर एक्झाम्पल दिस इज द कंपाऊंड AB. इट इज द कंपाऊंड दिस हॅविंग द कोव्हॅलंट बॉन्डिंग. हा एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, दोन इलेक्ट्रॉन्स असतात. कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनची पेअर किती असते, एक पेअर असते आणि इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर दोन असतात. याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन या स्पेसिसचा असतो आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन या स्पेसिसचा असतो. दे आर शेअरिंग विथ बोथ टू स्पेसिस. कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच हा एक इलेक्ट्रॉन या स्पेसिसचा आहे आणि हा इलेक्ट्रॉन या स्पेसिसचा आहे, बट दे आर शेअर्ड इन बोथ पेसिस. दोन्ही पेसिसमध्ये हे दोन इलेक्ट्रॉन त्याचे असतात. मग ज्यावेळेस बॉन्ड क्लिवेज होतो, बॉन्ड ब्रेकिंग होतं, म्हणजेच काय होणार आहे, इथले जे हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुठल्या तरी एका स्पेसिसकडे जातील किंवा दोन्ही स्पेसिसकडे जातील. कारण बॉन्ड ब्रेक झालेला आहे. बॉन्ड ब्रेक झाला आहे म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होतील, डिस्ट्रीब्यूट होतील. मग या ठिकाणी काय, होमोलायटिक फिशन. होमो मीन्स सेम, म्हणजे त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे दोन इलेक्ट्रॉन जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा याच्यातील हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन्ही स्पेसिसकडे एक एक जाईल, सेम जातील. दोन्ही स्पेसिसकडे काय असतील, सेम असतील. म्हणून या फिशनला काय म्हणायचं, होमोलायटिक क्लिवेज. लक्षात आलं का बघा, ज्यावेळेस होमोलायटिक क्लिवेज होतं त्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये जे दोन इलेक्ट्रॉन्स असतात त्याचंसुद्धा काय होतं, ब्रेकिंग होतं आणि हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन्ही स्पेसिसकडे एक एक इलेक्ट्रॉन जाईल. म्हणजेच काय तयार होईल बघा, इट्स गिव्स द ए स्पेसिस हॅविंग अ सिंगल इलेक्ट्रॉन. द स्पेसिस ए हॅविंग अ सिंगल इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज द स्पेसिस बी इज ऑल्सो हॅविंग द सिंगल इलेक्ट्रॉन. होमो मीन्स सेम, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय केलेले आहेत, दोन्हीकडे एक एक इलेक्ट्रॉन गेलेलं आहे. म्हणजे दिस स्पेसिस हॅविंग वन सिंगल इलेक्ट्रॉन, दिस स्पेसिस हॅविंग वन सिंगल इलेक्ट्रॉन. अँड दिस टाइप्स ऑफ स्पेसिस आर कॉल्ड ॲज द फ्री रॅडिकल्स. या जे स्पेसिस तयार होतं त्याला काय म्हणतात, फ्री रॅडिकल्स.
लक्षात आलं का बघा इथे पुन्हा होमोलायटिक फिशन. अँड दिस होमोलायटिक फिशन इज डिनोटेड ॲज द हाफ हेडेड कर्व. हाफ हेडेड कर्व इन दिस वे. हे बघा हाफ हेडेड कर्व, या कर्वला हाफच इथं आपण हे केलेलं आहे. आता याचा अर्थ काय होतं बघा, ही जी टेल आहे याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉन कुठल्या स्पेसिसकडून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते आणि याचं जे ॲरो आहे तो काय आहे की ज्या स्पेसिसकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो त्या स्पेसिसकडे काय दाखवायचा, हा ॲरो दाखवायचा आहे. आणि टेल कुठे येईल की ज्या स्पेसिसकडून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो आहे तिथं काय येणार आहे, या ॲरोचं टेल येणार आहे. हाफ ॲरो म्हणजेच काय, याच्यामध्ये हाफ ॲरो का दाखवलं तर याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन काय होतं आहे, ट्रान्सफर होतं आहे. म्हणजे या दोन्ही इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन या बीकडे जातो आणि एक इलेक्ट्रॉन या एकडे जातो. दॅट्स वाय दिस हॅविंग द सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अँड दिस स्पेसिस आर कॉल्ड ॲज द फ्री रॅडिकल्स. अँड दिस फ्री रॅडिकल्स ॲक्ट्स ॲज ए रिॲक्शन इंटरमिडिएट. दीज आर देन सी द व्हॉट इज द फ्री रॅडिकल्स. तुम्हाला एक्झाममध्ये फ्री रॅडिकलची डेफिनेशन विचारली जाते. इट इज अ स्पेसिस, न्यूट्रल स्पेसिस. हे काय असतं, याच्यावर कुठलाही चार्ज नाही आहे, पॉझिटिव्ह नाही आहे किंवा निगेटिव्ह नाही आहे. हा काय न्यूट्रल आहे. अ न्यूट्रल स्पेसिस हॅविंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज द फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स कशाला म्हणायचं, द न्यूट्रल स्पेसिस हॅविंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज द फ्री रॅडिकल्स अँड दे आर व्हेरी रिॲक्टिव्ह अँड इन शॉर्ट पिरियड. दे लिव्ह इन द शॉर्ट, म्हणजे अगदी रिॲक्शनमध्ये थोड्या काळापुरते हे काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. पुन्हा ते दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होऊन काय होतात, ते स्टेबल होतात. इट इज अनस्टेबल स्पेसिस. ते हे जे फ्री रॅडिकल्स आहेत हे काय अनस्टेबल स्पेसिस आहेत विच हॅविंग अ सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. नाव सी द एक्झाम्पल. दिस इज द CH3Cl. This is the compound methyl chloride. Methyl chloride. That means in this कार्बन आणि क्लोरीन याच्यामध्ये काय आहे, कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. म्हणजे इथे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. याचं कुठलं फिशन करणार आहे आपण, क्लिवेज, होमोलायटिक फिशन. म्हणजे काय होईल, एक इलेक्ट्रॉन या Cl वर जाईल, एक इलेक्ट्रॉन या कार्बनवरती जाईल. कारण कार्बन काय सेंटरला. काय तयार होईल बघा, CH3 which having a single unpaired electron plus Cl which is having the unpaired electron called as the free radicals. There is the formation of methyl free radical and chloride free radicals. कुठले रॅडिकल्स तयार झाले इथे, मिथाइल फ्री रॅडिकल आणि क्लोराइड फ्री रॅडिकल्स. दीज आर द होमोलायटिक फिशन. एक लक्षात घ्या, होमोलायटिक फिशन असेल तर जे कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये जे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय जातील, दोन्ही स्पेसिसवरती सेम. होमो मीन्स सेम, दोन्हीकडे काय जातील, एक एक इलेक्ट्रॉन जाईल आणि जे तयार होतील स्पेसिस त्याला काय म्हणतात, फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स विच आर न्यूट्रल स्पेसिस विच हॅविंग वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. Now see the stability of the free radicals. Free radicals समजले का, इट इज अ न्यूट्रल स्पेसिस विच हॅविंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन काय असतो, अनपेअर्ड असतो. म्हणजेच फ्री रॅडिकल्समध्ये जर आपण जर CH3 घेतला, CH3 फ्री रॅडिकल्स, राईट द स्ट्रक्चर दिस वन. दॅट्स मीन्स in the central carbon atom having how many electrons, ते हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. म्हणजे टोटल किती झाले, 6 झाले. आणि हा एक राहिलेला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे फ्री रॅडिकल्स कंटेनिंग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, 7 इलेक्ट्रॉन्स. हा प्रश्न बरेच वेळा MCQ मध्ये वगैरे विचारला जातो. द फ्री रॅडिकल्स कंटेनिंग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट सेल. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, याच्यामध्ये तर 7 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजेच याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय आहे, अनपेअर्ड आहे. आणि बाकीचे 3 बॉन्डिंग म्हणजे 6 इलेक्ट्रॉन झाले आणि हा एक 7. म्हणजे फ्री रॅडिकल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, लास्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. नाउ सी द स्टॅबिलिटी. दे आर क्लासिफाईड ॲज द प्रायमरी
secondary, tertiary free radicals. We know the primary, secondary and tertiary. Now see this is the tertiary, CH3, CH3. This carbon atom having one single electrons. Then secondary is the CH3, CH, CH3. This secondary carbon atom, because it attached to the two carbon atoms, that's why this carbon atom is the secondary carbon atom which having the single electrons. Then primary, CH3, CH2. This one is the primary, and then CH3 is the methyl radical. CH3 is the methyl radical. In this way they are classified as the primary, secondary and tertiary free radicals. म्हणजे सेंट्रलचा कार्बन ॲटम, ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे तो कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, इथं 3 ॲड आहे म्हणून हा झाला टर्शरी, secondary and primary. Then what is the stability of these free radicals? This tertiary is the more stable than the secondary, which is more stable than the primary, and then it is more stable than the methyl radical. This is the stability. म्हणजे सगळ्यात मोर स्टेबल कोणता आहे तर टर्शरी, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी अँड देन मिथाईल रॅडिकल. म्हणजे ही झाली स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी आणि रिॲक्टिव्हिटी, स्टॅबिलिटी आणि रिॲक्टिव्हिटी याचा इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जो मोर स्टेबल आहे इट इज लेस रिॲक्टिव्ह, जो मोर स्टेबल आहे तो काय असणार आहे लेस रिॲक्टिव्ह आहे, आणि जो लेस स्टेबल आहे इट इज द मोर रिॲक्टिव्ह. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलीही सिरीज विचारतील, एकतर स्टॅबिलिटीची विचारतील किंवा रिॲक्टिव्हिटीची विचारतील. तर रिॲक्टिव्हिटीची काय असणार याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे जो मोर स्टेबल असतो तो लेस रिॲक्टिव्ह असतो, आणि तो स्टेबल आहे, जो स्टेबल आहे तो रिॲक्शनमध्ये काय असेल रिॲक्टिव्हिटी त्याची काय असेल कमी असेल, आणि जो अनस्टेबल आहे तो काय करणार आहे स्टेबल होण्याचा प्रयत्न करणार आहे. देअरफॉर इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह. लक्षात आलं का? स्टॅबिलिटी आणि रिॲक्टिव्हिटी याचं काय इनवर्स प्रोपोर्शन आहे. म्हणजे ही जी आत्ता आपण इथं सिरीज बघितली ही स्टॅबिलिटीची आहे. कशाची आहे स्टॅबिलिटी. म्हणजे मोर स्टेबल कोण असतो टर्शरी. टर्शरी फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी विच इज स्टेबल दॅन प्रायमरी अँड विच इज स्टेबल दॅन मिथाईल रॅडिकल. ओके, in this way in your exam we write the stability order or reactivity order. The reactive order काय येणार आहे more reactive कोण येणार आहे CH3 opposite. Okay, then now see the next. Next is the heterolytic fission. Second type is the हेट्रोलायटिक क्लिवेज. आता मग अशा वेळेला आपण होमो आणि आता काय हेट्रो. हेट्रो मीन्स डिफरंट. हेट्रो मीन्स डिफरंट म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठल्याही एका स्पेसिसवर जातील. होमोमधले दोन्हीवर एक इलेक्ट्रॉन जातो. हेट्रोलायटिक फिशनमध्ये जे कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये शेअर केलेले जे इलेक्ट्रॉन पेअर आहे ही कोणत्या तरी एका स्पेसिसवर जाईल. म्हणजे एवर तरी जाईल किंवा बीवर जाईल. अँड दॅट्स वाय इन हेट्रोलायटिक क्लिवेज देर इज द फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड ॲनायन. काय तयार होतील इथे कॅटायन आणि ॲनायन्स तयार होतील. नाव सी फॉर एक्झाम्पल CH3Br. तर हे एक्झाम्पल आपण इथं घेतलं आहे. आता याचं काम करायचं आपल्याला बॉन्ड फिशन, बॉन्ड क्लिवेज. कुठला टाईप आहे याच्यामध्ये येणार आहे बघा तर हेट्रोलायटिक फिशन. बिकॉज ब्रोमीन ॲटम हॅविंग हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन द कार्बन. ज्यामध्ये बॉन्ड फिशन होणार आहे ते 2 जे तिथे एलिमेंट्स आहेत ॲटम आहे त्याची काय बघायची आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहिती असली पाहिजे. म्हणजे ब्रोमीन इज द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तर व्हॉट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द एनर्जी टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ.
या बॉन्डिंगमध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती स्वतःकडे खेचण्याची जी एनर्जी आहे, प्रवृत्ती आहे, त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग जर आता या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि जर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, ब्रोमिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, कार्बनपेक्षा जास्त आहे, त्यामुळे यामधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बॉन्ड फिशन होत असताना, बॉन्ड क्लिवेज होत असताना इथले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे कोणाकडे येतील, तर ब्रोमिनकडे येतील. बिकॉज ब्रोमिन ॲटम हॅविंग हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन कार्बन. म्हणजेच इथले दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाकडे येतील, ब्रोमिनकडे येतील. मग हेट्रोलायटिक फ्युजन इज डिनोटेड ॲज द ॲरो, कर्व ॲरो. काय दाखवायचं आहे, कर्व ॲरो, फुल ॲरो दाखवला इथं आपण, कारण दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय होतात इथे ब्रोमिनकडे डोनेट होतात किंवा ब्रोमिनकडे ट्रान्सफर होतात. आणि जे हे टेल आहे ते काय, ज्या स्पेसिसकडून काय केले जातात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात. मग आता इथे काय तयार होईल बघा, CH3 प्लस Br. तर 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे कोणाकडे ट्रान्सफर झाले, ते ब्रोमिनकडे झालेले. 2 इलेक्ट्रॉन कोणाकडे आले, ब्रोमिनकडे आले. मग इलेक्ट्रॉन इथे काय झाले, रिच झाला, इलेक्ट्रॉन रिच सेंटर झाला, म्हणून याच्यावर कुठला चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला. आता या बॉन्डिंगमधले 2 इलेक्ट्रॉन ब्रोमिनकडे झालेत, म्हणजे कार्बनकडे इलेक्ट्रॉन काय झाले, लेस झाले. कार्बनचे इलेक्ट्रॉन काय झाले, लेस झाले. म्हणजेच या कार्बनवरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. कार्बनवरती कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे हा काय झाला, कॅटायन, आणि हा काय झाला, ॲनायन. काय झाला, कॅटायन आणि ॲनायन. तर कार्बन ॲटम विच हॅविंग पॉझिटिव्हली चार्ज कॉल्ड ॲज द कार्बोकॅटायन, कॉल्ड ॲज द कार्बोकॅटायन. या स्पेसिसमध्ये कार्बन ॲटम काय, हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज अँड इट हॅविंग द सेक्सेट. बघा याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, कार्बन पॉझिटिव्हली चार्जमध्ये, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. इट हॅविंग द सेक्सेट. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कार्बोकॅटायन, the species in which carbon atom having positively charged with completion of sextet. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्या व्हायलन्स सेलमध्ये असतील आणि कार्बन ॲटम हा काय असेल, पॉझिटिव्हली चार्ज असेल, तर त्या स्पेसिसला काय म्हणायचं आहे, कार्बोकॅटायन. देन अनदर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल दिस CH3, दिस स्पेसिस इज द Z which having the less electronegativity than the carbon. याच्यामध्ये याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, मोर आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन द कार्बन. इन दिस एक्झाम्पल दिस स्पेसिस Z हॅविंग द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन द कार्बन ॲटम. मग आता काय होईल बघा, याची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल कार्बनपेक्षा, म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, जास्त आहे. म्हणजे या कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाकडे ट्रान्सफर होतील, तर या कार्बनकडे ट्रान्सफर होतील. बिकॉज कार्बन ॲटम हॅविंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दिस Z स्पेसिस. देन व्हॉट हॅपन्स हिअर, दिस CH3, याच्यावरती काय आले, हे 2 इलेक्ट्रॉन्स आले, आणि Z वरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज, बिकॉज इट हॅविंग द लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एक याने इलेक्ट्रॉन काय केले, ट्रान्सफर केलेत, म्हणून त्याच्यावर कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि या कार्बननी इलेक्ट्रॉन काय केलेत, ॲक्सेप्ट केलेत, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे ट्रान्सफर झालेत, तर कार्बनकडे. दॅट्स वाय इट्स हॅविंग द निगेटिव्ह चार्ज. दिस कार्बन स्पेसिस हॅविंग निगेटिव्ह चार्ज. तर याच एक्झाम्पलमध्ये बघा, या एक्झाम्पलमध्ये कार्बनवरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि या एक्झाम्पलमध्ये कार्बनवरती कुठला चार्ज आहे, तर निगेटिव्ह. इफ कार्बन ॲटम हॅविंग निगेटिव्ह चार्ज देन दिस स्पेसिस इज कॉल्ड ॲज द कार्बॅनियन. दिस स्पेसिस इज कॉल्ड ॲज द कार्बॅनियन. हे दिस टाईप ऑफ इज कॉल्ड ॲज द हेट्रोलायटिक फ्युजन. म्हणजे हेट्रोलायटिक फ्युजनमध्ये 2 स्पेसिस तयार होतात, कार्बोकॅटायन और कार्बॅनियन.
If carbon species having positively charged is called as the carbocation, and when carbon species, the species in which carbon atom having negative charge and having the 8 electrons are called as the carbanion. लक्षात आलं का? म्हणजे इलेक्ट्रोलायटिक फिशनमध्ये काय तयार होतात? कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन. आता याच्यामध्ये आपण होमोलायटिक फिशन आणि हेट्रोलायटिक फिशन यामध्ये रिॲक्शन इंटरमिडिएट कुठले तयार होतात? तर फ्री रॅडिकल्स कुठले तयार होतात? पहिले आपण पाहिलं होमोलायटिक फिशनमध्ये काय तयार होतात? फ्री रॅडिकल्स तयार होतात. देन हेट्रोलायटिक फिशनमध्ये काय तयार होतात? कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन. कार्बोकॅटायन अँड कार्बॅनियन. म्हणजे हे 3 जे आहेत हे काय आहेत? रिॲक्शन इंटरमिडिएट आहेत. रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजे रिॲक्शन्स कंप्लीट होण्यासाठी मध्ये जे स्टेप असते त्याला काय म्हणतात? रिॲक्शन इंटरमिडिएट. आणि ह्या स्टेप्समध्ये हे तयार होतात. काय तयार होतात? फ्री रॅडिकल्स तयार होतील किंवा कार्बोकॅटायन्स तयार होतील किंवा कार्बॅनियन तयार होतील. आता फ्री रॅडिकल्स म्हणजे होमोलायटिक कशामध्ये होतं? तर इट इज टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट किंवा इन प्रेझेन्स ऑफ द पेरॉक्साईड यूज केल्यानंतर सुद्धा ह्या होमोलायटिक फिशन होतं. देन ॲट हायर टेम्परेचरला सुद्धा त्या कंपाऊंडचं काय होतं? होमोलायटिक फिशन म्हटलं की काय तयार होणार तिथे? फ्री रॅडिकल्स. देन फ्री रॅडिकल्स आर, आता यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, कार्बोकॅटायन म्हणजे काय, कार्बॅनियन काय, त्यांच्यामधला डिफरन्स बरेच वेळा विचारला जातो. आता फ्री रॅडिकल्स हे काय आहेत? न्यूट्रल स्पेसिस हॅविंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये लास्टच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7 इलेक्ट्रॉन्स असतात. याचा सेप काय असतो? प्लेनार ट्रायगोनल. याची जे डायग्रॅम ज्योमेट्री आहे ती काय? प्लेनार ट्रायगोनल. याच्यामध्ये जे कार्बन ॲटम आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp2. हायब्रिडायझेशन काय आहे? sp2. आणि याची जी ज्योमेट्री आहे ही काय? प्लेनार ट्रायगोनल. फ्री रॅडिकल्स जे आहेत त्याची ज्योमेट्री काय आहे? प्लेनार ट्रायगोनल. इट हॅविंग द 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर लास्ट सेल. देन कार्बोकॅटायन हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज. याचा चार्ज कुठला असतो? कार्बनचा. कॅटायन्समध्ये कार्बनचा चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह चार्ज. इट हॅविंग 6 इलेक्ट्रॉन्स किती असतात याच्या शेवटच्या कक्षेमध्ये? 6 इलेक्ट्रॉन्स. अँड इट हॅविंग द sp2 हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp2. इट ऑल्सो हॅविंग द ज्योमेट्री प्लेनार ट्रायगोनल. याची ज्योमेट्री काय आहे? प्लेनार ट्रायगोनल. याची कार्बोकॅटायन्स. देन कार्बॅनियन्स द कार्बन ॲटम हॅविंग निगेटिव्ह चार्ज. कार्बॅनियनमध्ये कार्बनचा चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. इट हॅविंग 8 इलेक्ट्रॉन्स. लास्ट सेलमध्ये किती असतात इलेक्ट्रॉन? 8. म्हणजे 3 बॉन्डिंग असतात आणि 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले असतात. असे टोटल किती इलेक्ट्रॉन्स येतात याच्यामध्ये? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. इट हॅविंग द हायब्रिडायझेशन sp3. हॅविंग द हायब्रिडायझेशन ह्याचं काय आहे? sp3. अँड ज्योमेट्री इज द टेट्राहायड्रल. याची ज्योमेट्री काय आहे? टेट्राहायड्रल. इन दिस वे these are the reaction intermediate, homolytic fission and heterolytic fission. The homolytic fission favored in the non-polar solvent, and this heterolytic fission take place in the favored in the polar solvent. म्हणजे पोलार सॉल्व्हंटमध्ये हा काय होतं? तिथे याचं हेट्रोलायटिक फिशन होतं आणि नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये होमोलायटिक फिशन होतं. या पद्धतीनं आपण ह्या लेक्चरमध्ये आपण फ्री रॅडिकल्स, कार्बोकॅटायन, कार्बॅनियन. आता परीक्षेमध्ये याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन होमोलायटिक फिशन अँड हेट्रोलायटिक फिशन. इट इज द
होमोलायटिक फिशन इज द सिमेट्रिकल ब्रेकिंग, हेट्रोलायटिक फिशन इज द अनसिमेट्रिकल ब्रेकिंग. या पद्धतीनं तुम्ही त्याचा डिफरन्स लिहायचा आहे. त्यानंतर ऑल्सो इन दी राईट द डिफरन्स बिटवीन कार्बोकॅटायन अँड कार्बॅनियन. कार्बोकॅटायन अँड कार्बॅनियनचा डिफरन्ससुद्धा परीक्षेला विचारला जातो. त्यानंतर या तिन्हीच्या डेफिनेशन्स, शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात हे माहिती असलं पाहिजे. कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं, त्यानंतर कार्बनवरती चार्ज कोणता. तर फ्री रॅडिकल्समध्ये कार्बनवरती चार्ज इट इज द न्यूट्रल, कार्बोकॅटायनमध्ये कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह, कार्बॅनियनमध्ये कार्बनवरती चार्ज निगेटिव्ह. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं. हायब्रिडायझेशन याच्यामध्ये फ्री रॅडिकलमध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2, कार्बोकॅटायनमध्ये sp2, कार्बॅनियनमध्ये sp3. इलेक्ट्रॉन्स फ्री रॅडिकल्समध्ये 7, कार्बोकॅटायनमध्ये 6 आणि कार्बॅनियनमध्ये 8. तुम्ही असा कम्पॅरिटिव्ह याचा स्टडी जर केला तर याचं तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. त्यानंतर पुस्तकामध्ये एक टेबल दिलेलं आहे, तिथे काही रिॲक्शन्स दिलेले आहेत, ॲरो. तिथं फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, त्या फिशनचा टाईप ओळखायचा आहे आणि इंटरमिडिएट कोणता आहे ते लिहायचं आहे. म्हणजे जर त्या फिशनचा टाईप हेट्रोलायटिक असेल तर तिथं कार्बोकॅटायन तयार होतं आहे का कार्बॅनियन तयार होतं आहे हे तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर होमोलायटिक फिशन होत असेल तर तिथं फ्री रॅडिकल्स काय येतील, इंटरमिडिएट. म्हणजे तुम्हाला त्या रिॲक्शनचा काय ओळखायचं आहे, तिथं क्लिवेज ओळखायचं आहे आणि त्याचा इंटरमिडिएट ओळखायचा आहे. तो टेबल तुम्ही कंप्लीट करा. ओके, थँक्यू.